नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी साठी खूप कमी कालावधी राहिलेला आहे, त्यामुळे टीईटी साठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे। आपल्या चॅनलवर तुम्हाला परिसर अभ्यास तसेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यास मिळेल, त्यामुळे नक्की आपले चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, वेटलिफ्टिंग करणाऱ्या खेळाडूंच्या स्नायूच्या बळकटीसाठी कोणत्या प्रकारच्या आहाराची अधिक आवश्यकता असते? म्हणजे जे भारोत्तोलन करणारे खेळाडू आहेत त्यांच्या स्नायूच्या बळकटीसाठी कोणत्या प्रकारच्या आहाराची अधिक आवश्यकता असते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कर्बोदके, पर्याय क्रमांक 2 स्निग्ध पदार्थ, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्वे व पर्याय क्रमांक 4 आहे प्रथिने। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथिने। प्रथिने या प्रकारच्या आहारांची, प्रथिनायुक्त जो आहार असतो त्या आहाराची सर्वात जास्त आवश्यकता या वेटलिफ्टिंग करणाऱ्या खेळाडूंना असते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पर्यावरण शिक्षण खालील कोणत्या घटकास व्यक्त करते? पर्यावरण शिक्षण खालीलपैकी कोणत्या घटकास व्यक्त करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, आधी पर्याय पाहू। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 समग्र परितंत्र, तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 समग्र परितंत्र, पर्याय क्रमांक 2 जैविक घटक, पर्याय क्रमांक 3 आहे भौतिक घटक व पर्याय क्रमांक 4 आहे वातावरण स्थिती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समग्र परितंत्र। पर्यावरण शिक्षण समग्र परितंत्र या घटकास व्यक्त करते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पर्यावरणाचा जीवनाशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 औपचारिक, पर्याय क्रमांक 2 घनिष्ठ, पर्याय क्रमांक 3 साधारण व पर्याय क्रमांक 4 आहे अनौपचारिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घनिष्ठ। पर्यावरणाचा मानवी जीवनाशी घनिष्ठ या प्रकारचा संबंध आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, मानव सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या वातावरणात किंवा पर्यावरणात निवास करतो? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भौतिक वातावरण, पर्याय क्रमांक 2 सामाजिक व सांस्कृतिक वातावरण, पर्याय क्रमांक 3 आहे मानसिक वातावरण व पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। मानव सर्वसाधारणपणे भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक तसेच मानसिक या सर्व वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये निवास करतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पर्यावरणासंदर्भात चुकीचे विधान ओळखा। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पर्यावरण जैविक घटकांचा समूह आहे, पर्याय क्रमांक 2 आहे पर्यावरण अजैविक घटकांचा समूह आहे, पर्याय क्रमांक 3 आहे पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे। तर या 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। वरील सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणजेच पर्यावरण जैविक घटकांचा समूह आहे, पर्यावरण अजैविक घटकांचा समूह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे। हे तिन्ही उदाहरणे बरोबर आहेत, म्हणून यात चुकीचे विधान कोणतेही नाही। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 खोपोली, पर्याय क्रमांक 2 लातूर, पर्याय क्रमांक 3 आहे चिंचवड व पर्याय क्रमांक 4 आहे पिंपरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिंपरी। पिंपरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अणूच्या केंद्रकात काय नसतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रॉन,
पर्याय क्रमांक 2 प्रोटॉन, पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉन व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रॉन। अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात, तर अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात पण इलेक्ट्रॉन नसतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 आहे लोलकामुळे कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जांभळ्या रंगाचे, पर्याय क्रमांक 2 तांबड्या, पर्याय क्रमांक 3 पिवळ्या व पर्याय क्रमांक 4 आहे हिरव्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जांभळ्या। लोलकामुळे जांभळ्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 डॉक्टर जोनास साक झाले, तर जॉन्सन साक हे कोणत्या रोग लसीचे संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक, पर्याय क्रमांक 2 देवी प्रतिबंधक, पर्याय क्रमांक 3 कुष्ठरोग प्रतिबंधक व पर्याय क्रमांक 4 आहे कॅन्सर प्रतिबंधक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक। डॉक्टर जॉन्सन साक जे आहेत ते पोलिओ प्रतिबंधक या लसीचे संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मराठवाडा, पर्याय क्रमांक 2 विदर्भ, पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र व पर्याय क्रमांक 4 आहे कोकण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदर्भ। विदर्भामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र असते। प्रश्न क्रमांक 11 आहे सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 35, पर्याय क्रमांक 2 36, पर्याय क्रमांक 3 34 व पर्याय क्रमांक 4 आहे 32। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आहेत। पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते, परंतु पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आहेत। यानंतरचा प्रश्न आहे 12। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गहू, पर्याय क्रमांक 2 तांदूळ, पर्याय क्रमांक 3 बाजरी, पर्याय क्रमांक 4 ज्वारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्वारी। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारीचे उत्पादन होते, म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारी हे पीक असते। तसेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीसाठी अधिक क्षेत्र आहे। तसेच सोलापूर जिल्हा हा सर्वाधिक ज्वारी पिकवणारा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोलापूर, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 आळंदी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक। महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोलापूर, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर व पर्याय क्रमांक 4 आहे सांगली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहेत। तसेच पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आलेला होता, हा देखील मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 हरियाणा व पर्याय क्रमांक 4 आहे पंजाब। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ। भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर
केरळ या राज्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक, पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे हरियाणा या राज्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कालबैसाखी, पर्याय क्रमांक 2 लू वारे, पर्याय क्रमांक 3 नॉर्वे स्टार व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालबैसाखी. पश्चिम बंगालमध्ये जे गडगडाटी प्रकारचे वादळ असतात त्या वादळांना काय म्हणतात? कालबैसाखी असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कापूस, पर्याय क्रमांक 2 ज्वारी, पर्याय क्रमांक 3 ऊस. इथं आहे पाऊस झाले, इथं ऊस हा शब्द आहे. त्यानंतरचा पर्याय आहे ताग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताग. ताग या पिकासाठी दलदलयुक्त मृदा आवश्यक असते किंवा गरजेची असते. दलदलयुक्त मृदेमध्ये ताग या पिकाची लागवड होते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. शिवरायांनी महाराष्ट्रात काय निर्माण केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आधी पर्याय पहा, कारण परीक्षेमध्ये डायरेक्ट उत्तर नाही तर आधी पर्याय दिलेले असतात. पर्यायामध्ये आपल्याला कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला समजले पाहिजे. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मंदिरे, पर्याय क्रमांक 2 प्रेम, पर्याय क्रमांक 3 स्वराज्य व पर्याय क्रमांक 4 आहे बंधुभाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वराज्य. शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. स्वराज्य म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जहागीरदारी राज्य किंवा जहागीरदार राज्य, पर्याय क्रमांक 2 स्वतःचे राज्य, पर्याय क्रमांक 3 शिवरायांचे राज्य, पर्याय क्रमांक 4 वतनदारांचे राज्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शिवरायांनी कोणत्या प्रकारचा भेदभाव केलेला नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गरीब जहागीरदार, पर्याय क्रमांक 2 वतनदार जहागीरदार, पर्याय क्रमांक 3 हिंदू मुस्लिम, पर्याय क्रमांक 4 संत सामान्य जनता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदू मुस्लिम. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवरायांनी हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदभाव केलेला नाही. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत कोणाचे राज्य होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कृष्णदेवराय, पर्याय क्रमांक 2 अकबर, पर्याय क्रमांक 3 निजामशहा व पर्याय क्रमांक 4 आहे आदिलशहा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकबर. शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेमध्ये अकबराचे राज्य होते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते संत पंजाबात गेले? पंजाब या राज्यामध्ये गेले. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 संत नामदेव, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 3 आहे संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 2 आहे संत तुकाराम व पर्याय क्रमांक 4 आहे संत चक्रधर स्वामी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव. संत नामदेव हे पंजाब या राज्यात गेले होते व पंजाब या राज्यामध्ये त्यांच्या पंजाब या राज्यातील एका ग्रंथामध्ये संत नामदेवांची काही वचने देखील लिहिली गेलेली आहेत, पदे देखील
समाविष्ट करण्यात आलेली आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. रात्रीचे आकाश कशामुळे छान दिसते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आकाश कंदील, पर्याय क्रमांक 2 रोषणाईमुळे, पर्याय क्रमांक 3 विमानामुळे व पर्याय क्रमांक 4 आहे चांदण्यामुळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चांदण्यांमुळे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जातात. तर रात्रीचे आकाश हे चांदण्यांमुळे छान दिसते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. माणूस चंद्रावर कशातून गेला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक विमानातून, पर्याय क्रमांक 2 अंतराळ यानातून, पर्याय क्रमांक 3 रॉकेटमधून व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माणूस चंद्रावर अंतराळ यानातून गेलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. सर्व प्राण्यांपेक्षा मानवाचा मेंदू कसा आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लहान असतो, पर्याय क्रमांक 2 मोठा असतो, पर्याय क्रमांक 3 जड असतो किंवा जड आहे व पर्याय क्रमांक 4 आहे हलका आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोठा आहे. सर्व प्राण्यांपेक्षा मानवाचा मेंदू हा मोठा आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. पहिले सजीव कशात निर्माण झाले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आकाशात, पर्याय क्रमांक 2 जमिनीवर, पर्याय क्रमांक 3 पाण्यामध्ये व पर्याय क्रमांक 4 आहे हवेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्यामध्ये. सर्वात पहिले सजीव हे पाणी या घटकामध्ये निर्माण झालेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. माणसाला कोणत्या घटकाच्या शोधात भटकावे लागत असे? पूर्वीच्या काळामध्ये मानवाला कोणत्या घटकाच्या शोधात भटकावे लागत असे असा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अन्नाच्या शोधात, पर्याय क्रमांक 2 कापडाच्या शोधात, पर्याय क्रमांक 3 नातेवाईकांच्या शोधात व पर्याय क्रमांक 4 आहे घराच्या शोधात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अन्नाच्या शोधात. पूर्वी माणसाला अन्नाच्या शोधामध्ये भटकावे लागत असे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी पथकाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जानकी किवी, पर्याय क्रमांक 2 प्रीतिलता, पर्याय क्रमांक 3 आहे लक्ष्मी स्वामीनाथन, पर्याय क्रमांक 4 आहे कल्पना दत्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाचे नेतृत्व केलेले आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तोरणा, पर्याय क्रमांक 2 शिवनेरी, पर्याय क्रमांक 3 आहे प्रतापगड व पर्याय क्रमांक 4 आहे रायगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोरणा. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे तोरणा. शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला सर्वप्रथम जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व TAT होऊपर्यंत आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र व पर्यावरण तसेच मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व यापूर्वी देखील आपल्या चॅनलवर TAT 2021साठी जे व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते व्हिडिओ एक वेळेस पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.